श्रीमद भागवत महापुराण प्रथम स्कंद. शौनक आदी ऋषींचा सुतांना प्रश्न. ओम तत्सत. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्माद्यस्य चार्थोष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सुरय्यः. तेजो वारी मुद्रां यथा विनिमयो यत्र त्रिस्वर्गामुषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. तिथूनच उत्पन्न होणं आणि तिथेच लय पावणं. जसं गणात बोते, जिथून उत्पन्न झालं तिथंच मावळणं. सर्व पदार्थातील त्यांच्या अस्तित्वावरून अन्वय तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते. तर या सर्वाहून तो वेगळा व्यतिरेक असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचा निश्चय होतो. कारण तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाशित आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विधात्याला केवळ संकल्पनाने दिले. त्याने सत्वगुण रूप तेज, रजोगुणमय जल आणि तमगुणात्मक पृथ्वी स्वतःपासून निर्माण केली असे तैत्तिरीय श्रुती सांगते. तोच त्याचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात. तरीही तो अद्वैतदृष्ट्या मायाजनित भ्रम होय. जसे सूर्यप्रकाशावर मृग, जळ पाण्यावर काचरूप माती किंवा काचरूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटते, तसंच परमात्म सत्तेमुळे विश्व सत्य वाटते. या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्व, रज आणि तम हे तीन गुण किंवा पंचभूते, इंद्रिय व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल. असे असूनही स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्ताच्या मनातील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो, त्या एकमेवादी द्वितीय परमसत्य परमात्म्याचे माया निरासासाठी आम्ही ध्यान करतो. महामुनी व्यास निर्मित या श्रीमद भागवत महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे. यात शुद्ध अंतःकरण असणाऱ्या सत्पुरुषाने जाणण्याजोग्या मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे. ते आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहेत. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात. तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे बरं? भक्ती रस जाणणारे भक्तजन हो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्री सुखदेव रूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृत रसाने परिपूर्ण आहे. हा मूर्तिमान रस आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत राहा. कथेला
प्रारंभ आत्तापासून झालेला आहे. भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिष्य अरण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेनं 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. एक दिवस या ऋषींनी प्राप्तकाळी अग्निहोमादिक नित्यकर्म आटपून सुताचे पूजन केले आणि त्यांना एका उच्च आसनावर बसून मोठ्या आदराने प्रश्न केला. ऋषी म्हणाले, सूत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास, पुराणे आणि धर्मशास्त्राचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केले आहे. वेद जाणणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण व्यास आणि भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयाचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेनं आपल्याला मिळाले आहे. कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात. महोदय, आपण कृपा करून हे सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केले आहे बरं? या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी झाले आहेत. त्यांची समजूत तथाच आहे. ते अभागी आहेत. शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरले गेलेले आहेत. अनेक कर्माचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागवान शस्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून हे साधे आपण आपल्या बुद्धीने त्याचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चित होईल, शुद्ध होईल. सूत महोदय, आपले कल्याण असो. यदुवंशांचे रक्षण भगवान श्रीकृष्ण यांनी वासुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणता. आम्ही ते ऐकू इच्छितो. आपण कृपा करून त्याचे वर्णन करा. कारण भगवंताचा अवतार जीवाच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो. हा जीव जन्ममृत्यूच्या घोर सापळ्यामध्ये अडकला गेला आहे. या स्थितीतही जर त्याने कधी भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर तो त्याच क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भीत असते. भगवंताला शरण गेल्यामुळे परमशांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करत असतात. त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते. असे पुण्यात्मे भक्त ज्याच्या लीलांचे गुणगान करतात त्या भगवंताचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही बरं? ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात. नारदादी महात्मा पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्माचे वर्णन केले आहे. आम्हा श्रद्धाळूसाठी आपण त्यांचे वर्णन करावे. अहो बुद्धिमान सूत, सर्व समर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वतःच्या इच्छेच्या रीतीनं लीला करतात. आपण त्या श्रीहरीच्या मंगलमय अवतार कथांचे आता वर्णन करा. रसयज्ञ श्रोत्यांना पावला पावला गणिक भगवंताच्या लीलामधून नवनवीन रसांचा अनुभव घेत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होणार नाही. भगवान श्रीकृष्णाने गुप्त राहून मनुष्य रूपाने बलरामासहित असे काही पराक्रमही केले की जे सामान्य मनुष्य करू शकणार नाहीत. कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रामध्ये आम्ही दीर्घकाळ चालणाऱ्या सत्रांचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ आहे. हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता शक्तीचा नाश करणारे आहे. यातून पार होणे कठीण आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करण्याला नावाडी मिळावा त्याप्रमाणे कलियुगातून पार पाडण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवाने आपली
भेट घडवून दिली आहे. धर्मरक्षण ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला हे आपण सांगावे, असे अनेक प्रश्न या अध्यायामध्ये केलेले आहेत. अध्याय पहिला इथं समाप्त झाला. इति श्रीमद भागवत महापुराण प्रथम स्कंद समाप्त. ओम नमो श्री भगवते वासुदेवाय. ओम नमो श्री भगवते वासुदेवाय. ओम नमो श्री भगवते वासुदेवाय.